आपण कोणाला मदत केली ना तर देव आपली नक्कीच मदत करतो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, आता लाईट लागले तर सध्या या साईडला हा गेट आहे आणि इथून आपल्याला आतमधून जायचं त्या साईडला. मीटर वेगळा तिन्ही इव्हेंट वेगवेगळ्या ग्राउंडला होते. वेगवेगळ्या ना, म्हणजे 100 मीटर कोणत्या ग्राउंडला आता ती नशीब पटकन गेली. आणि जे आता येत आहेत ना त्यांना मार्क वगैरे किती पडले सांगू शकता? 33 ना. ठीक आहे, मग परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक आणि चांगला अभ्यास करा. ठीक आहे, धन्यवाद. आणि जे लवकर गेले ते पटकन आतमध्ये गेले गेटच्या, म्हणजे फॉर्म देतात ना, त्या फॉर्म वाईज मध्ये आतमध्ये सोडतात ना. ठीक आहे ठीक आहे. आणि उमेदवार लेडीज त्यांना इकडून आतमध्ये मैदानात बसवतात. गेलं ग्राउंड वगैरे, ग्राउंड एक नंबर आहे, मस्त आहे. खडी वगैरे काहीच नाहीये, प्लेन माती वगैरे आहे. आणि तिकडे सगळं जो स्टाफ आहे तो एकदम सपोर्टिव्ह आहे आणि ग्राउंड एकदम मस्त. तर नमस्कार मित्रांनो, मी सतीश मध्ये तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, उद्या माझ्या बहिणीचा म्हणजेच प्रीतीचा उद्या नायगावला ग्राउंड आहे सकाळचा 5चा. ओके, तर सकाळच्या 5च्या ग्राउंडला आम्ही किती वाजता जातो आणि कधी ती ग्राउंड मधून बाहेर येते हे मी या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, आणि ही तिची पहिलीच भरती आहे, त्यामुळे बघूया तिचा कसा एक्सपिरियन्स असतो. आणि जर तुमच्या पण कोणत्या बहिणीचा किंवा तुमच्या मैत्रिणीचा जर ग्राउंड असेल नायगावला तर कसं जायचं वगैरे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या म्हणजे कोणाचा ग्राउंड असेल एखाद्या मुलीचा तर त्याला ही व्हिडिओ त्यांनाही खूप उपयोगी ठरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि नायगावला जर जायचं असेल तर तुम्ही दादरहून पण जाऊ शकता बस किंवा टॅक्सीने, आणि वडाल्याहून पण जाऊ शकता तुम्ही बस किंवा टॅक्सी करून. तर आम्ही आता जाणार आहोत वडाल्याहून आणि उद्या सकाळी तिचा ग्राउंड आहे, त्यामुळे आज संध्याकाळीच मला इथून निघायचं, म्हणजे आम्ही वस्तीला जाणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी. चला. तर मित्रांनो, मी रेडी झालोय. रात्रीचे वाजलेत 9, बघू शकता 9 वाजलेत आणि आपल्याला इथून जायचं आहे नायगावला प्रीतीसोबत. प्रीती आता स्टेशनला येईल. आता इथून जायचं आपल्याला खांदेश्वर रेल्वे स्टेशन. मग तिथून जाऊया आपण नायगावला. जे काय असेल ते मी ब्लॉग मध्ये दाखवेन. ठीक आहे, आणि आई चल मी जातो आता, निघतो. ठीक आहे, आपल्या बहिणीचा ग्राउंड आहे मस्त की चांगले मार्क्स पडू दे तिला. ठीक आहे, तर आई पप्पा आहेत आणि आता मी इथून निघतोय डायरेक्ट नायगावला. ओके, चला. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत खांदेश्वर रेल्वे स्टेशन. या साईडला बघू शकता आपली सिस्टर प्रीती इथं आलेली आहे. ओके, कसं वाटतं प्रीती? एक्सायटेड आहेस? खूप खूप, आणि थोडं नर्वसही झालेली आहे आणि थोडं टेन्शनही आलेलं आहे. नाही, टेन्शन नाही, एकदम बिंदास दे, चांगला ग्राउंड झाला पाहिजे. ठीक आहे, आता आपण जाऊया इथून स्टेशनवर, प्लॅटफॉर्मवर. या साईडला प्रीतीची स्कूटी, या साईडला माझी गाडी, पार्किंग वगैरे केले आणि आता इथून आम्ही निघतोय डायरेक्ट नायगाव. ओके, चला जाऊया. ब्लॉग मध्ये पूर्ण बनवून द्या. मित्रांनो, या साईडला प्रीतीला किटकॅट आणले आणि हे ग्लुकोविटा ना ब्रो, क्या बोलताय, म्हणजे याने हे ठेव, म्हणजे एनर्जी येईल तुला, म्हणजे घसा सुकणार नाही वगैरे. ठीक आहे, तर आता जाऊया. आणि तिकीट वगैरे हिने सर्व ऑनलाईनच काढलंय, याच्यात या कामात एक्सपर्ट आहे ती. ठीक आहे, तर चला आता इथून जाऊया. ट्रेन पकडून आपण डायरेक्ट कुठे उतरूया? पहिले वडाला. इथून जाऊया वडाला, बाकीची डिटेल पुढे सांगतो. चला. तर मित्रांनो, 9:57ची CST ट्रेन आहे. या ट्रेनने आपण जाऊया वडाला. मग वडालाहून टॅक्सी करून आपण जाऊया नायगावला. ठीक आहे, 9:57ची ट्रेन बघू शकता, आता येईलच थोड्या वेळात. मग इथून जाऊया डायरेक्ट वडाला. ये तिकडे लवकर ये. यात मित्रांनो बघू शकता खायला येणे नारळ पाणी वगैरे आणलंय. आणि काय काय खायला आणलंय ते सांग. मी सफरचंद आणलेले आहे, सफरचंद, केळी आणलेली आहे, केळी, खजूरही आहे. ओके, अँड पाण्याची बॉटल वगैरे. हो, भरपूर खायला पाहिजे, कारण चॉकलेट. हो, चॉकलेट्स वगैरे, म्हणजे कसं घसा कोरडा नाही झाला पाहिजे त्यासाठी. ना राहू दे याच्यामध्ये पण आहेत कॅडबरी वगैरे, म्हणजे कसं घसा कोरडा नाही झाला पाहिजे. ओके ना. चला आता इथून बसलोय ट्रेनमध्ये आणि आता डायरेक्ट इथून उतरायचं आपल्याला वडाल्याला. ठीक आहे, चला.
तर गाईज आता आपण उतरलेलो आहोत वडाला रेल्वे स्टेशन आणि इथून आता बाहेर पडूया आणि बघूया टॅक्सी करून जाऊया नायगाव. तो चलो जाते. तर मित्रांनो या साईडला बघू शकता 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून तुम्ही या साईडला बाहेर पडाल ना इकडून, तर इकडून जाण्यासाठी बाहेर पडण्यासाठी रोड आहे. आता इथून टॅक्सी वगैरे करून आपण जाऊया. या साईडला बघू शकता इकडे बाहेर टॅक्सी वगैरे लागले. 1 नंबर प्लॅटफॉर्मवर यायचं आणि 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून इथून तुम्हाला नायगावला जाण्यासाठी बस किंवा टॅक्सी वगैरे मिळेल. बससाठी पुढे जायला लागेल त्या साईडला तिकडे. आता माझ्या हातात पिशवी आहे त्यामुळे त्या साईडला जावं लागेल आणि इथून टॅक्सीवाल्यांना विचारून बघूया किती पर्यंत येते नायगाव. कितना आहे का? 50 ना. तर या साईडला बघू शकता 50 रुपयापर्यंत मित्रांनो आपल्याला सोडू शकतात नायगावला. ठीक आहे, इथून पकडले टॅक्सी. ओके, तर 50 रुपयापर्यंत आपल्याला टॅक्सीवाला पण भेटला है. ओके, तर चला पुढे जाऊया. बस से किधर से मतलब कहाँ से जा सकते हैं? अगर कोई बाहर से आएगा ना तो उस बंदे को जाना होगा तो कैसे जा सकते हैं? अरे बस निकले इधर से हम लोग जहाँ तक से पकड़े ना, हाँ हाँ, उसके बगल में कुछ नंबर इधर बस का ऐसा कुछ अभी तो नाम नहीं मालूम. ठीक है, तो कितना टाइम लगेगा नायगाव तक जाने तक? 5-10 मिनिट. तर मित्रांनो बघू शकता 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण नायगावची इथे पोहोचू शकतो. मुख्यालय पास ही जाओगे ना. हा, मुख्यालय. ओके ना. 5 मिनिट. तर या साईडला आपल्या टॅक्सीवाले सोडत आहेत. ठीक है, तर 50 रुपयापर्यंत तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि 1 पर्सन का कितना ले सकते हो वहाँ पे जाने के लिए? अरे 30-40 रुपये एक आदमी के. एक आदमी 30-40 तभी उतना होगा. ओके, एका माणसाचे 30-40 पर्यंत तुम्हाला सोडेल तिकडे. ठीक आहे, मग 2 जण असेल तर 50 रुपयापर्यंत सोडून म्हणजे सोडेल नायगाव मुख्यालयाच्या इथे. ठीक आहे, आता इकडून चालू आहे आपण. मित्रांनो बघू शकता या साईडला हा गेट आहे आणि इथून आपल्याला आतमधून जायचं त्या साईडला. ॲक्च्युली तिकडं आहे मेन जो रोड आहे ना, तर त्या साईडला आहे. पण त्या पोलिसांना मी आतमध्ये विचारलं, ते बोलले की इथून आतमधून पण तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, त्यामुळे पुढे पोलीस आहे त्यामुळे मी आता थोडं कॅमेरा बंद करतो. ठीक आहे, चला. तर मित्रांनो 11:17 होईत आलेत आणि प्रीती जी आहे ती आतमध्ये गेले त्या साईडला. आता तिकडे पोलीस आहेत त्यामुळे जाऊन नाही देत आहे, त्यामुळे मला इकडेच बाहेर थांबावं लागेल. आणि या साईडला पॅरेंट्स वगैरे झोपलेत या साईडून. आम्ही आलेलो त्या साईडून आलेलो तिकडून आणि वाटतं त्यांचा ग्राउंड त्या साईडला होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तिकडे पोलीस आहे आतमध्ये जाऊन नाही देत. पटकन आतमध्ये सोडलं तिला, म्हणजे एवढ्या टायमाला आतमध्ये गेले. सकाळी 5चा ग्राउंड आहे. बघूया आता किती वाजता बाहेर येते ती वगैरे. ठीक आहे, या साईडला सर्व लोक झोपलेत, म्हणजे जे पॅरेंट्स वगैरे आहेत ते या साईडला. ठीक आहे, बाकीची काय डिटेल असेल नंतर सांगेन मी. तर मित्रांनो या साईडला बघू शकता हुतात्मा मैदान आहे. तर या मैदानाच्या आतमध्ये आपली प्रीती गेले लवकरच, म्हणजे ती नशीब पटकन गेली. आणि जे आत्ता येतात ना त्यांना त्या साईडला लाईन लावायला सांगते. त्या साईडला ना बघू शकता हे पण लांबून आले होते. आता यांना लाईन लावायला सांगतात त्या साईडला, म्हणजे बंद झालं तर आज सोडत नाहीत. बाकीचे जे आहेत ते पोरं त्या साईडला लाईन लावायला गेलेत मुली. आणि आमची नशीब प्रीती लवकर गेली म्हणून ती बसली आता आतमध्ये. तर बघूया तिथं पटकन झालं तर लय बरं होईल. तुम्हाला दाखवण्यासाठी मी या साईडून आले. इकडे बघू शकता भरपूर अशी लाईन आहे. आणि जे लवकर गेले ते पटकन आतमध्ये गेले गेटच्या मुली. आणि बाकीच्यांचे जे म्हणजे लेट झाले ते या साईडला लाईन लावायला सांगितले. म्हणजे लवकरात लवकर आले तर पटकन तुम्ही गेटच्या आतमध्ये जाऊ शकता. या साईडला बघू शकता नातेवाईक वगैरे झोपलेत, काय मुली पण आहेत तिथे. आणि नशीब आपली प्रीती आतमध्ये गेले. ठीक आहे, तर मित्रांनो या साईडला लाईन लावायला सांगते. जे लवकर गेले ते आतमध्ये गेले आणि जे पोरी लेट झालेत म्हणजे त्यांचं सकाळचा 5चा ग्राउंड आहे ना, त्यांना इथे राहायला सांगतात ते. म्हणजे त्यांनी इथं राहायचं आणि पॅरेंट्सनी थोडं म्हणजे बाजूला राहावं. फक्त या टेंटच्या आतमध्ये, म्हणजे हे बांबू लावले त्यांच्या आतमध्ये फक्त लेडीज राहते, म्हणजे जे उमेदवार आहेत ते. आणि इथून आतमध्ये सोडतील. त्यामुळे बरं झालं प्रीती लवकर आतमध्ये गेली. त्यामुळे एवढं पटपट झालं ना की मला शूट पण नाही करता आलं तिथं, कारण पटकन आतमध्ये सोडत होते. नाही तर परत फुकट तिला पण इथं येऊन बसावं लागलं असतं.
ठीक आहे. जी काही अपडेट आहे ती देतो, कारण शूट करायला जेवढं भेटतं तेवढं करतोय. आणि पोलीस ओरडत आहेत त्यामुळे समजून घ्या, ठीक आहे. जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ मस्तीचा, नाद भरतीचा. गाईज रात्रीचे 2 वाजलेत आणि आपण आता झोपलोय. आणि प्रीती आतमध्ये गेलाय तिकडे आतमध्ये गेट आहे, त्या साईडला आहे. त्या साईडला सर्व पोरं झोपलेत, जे फॅमिली मेंबर्स आहेत ते झोपलेत. आता आपण पण झोपतोय ते, बघूया नंतर बाकी डिटेल सांगेन. तर मित्रांनो रात्रीचे 3 वाजलेत आणि मी गुल द्यायचं विसरलो होतं. तो गुल माझ्या बॅगेतच राहिला. आता प्रीतीला बोलवलं, ही प्रीती येते, हे बघा ही येते आणि हिला देऊया आपण गुल आणि एक बिस्किट पुढं आहे पार्ले, तर देऊया. तर घे प्रीती. झोपलेलीस काय, झोप झाली? हां बघू बाकीचे डिटेल, ठीक आहे. जे आता झालेत तेच ना आतमध्ये बघू शकता. आणि बाकीचे जे लेट हो त्यांचंच घेतील. आणि बाकीच्यांना त्या साईडला तिकडं हां मग त्यांचं होईल. ह्यांचा जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत नाही होणार, ठीक आहे. आता वाटतं लाईट लागले तर 3 वाजल्यापासून वाटतं चालू होईल यांचं काम लाईनीमध्ये. तर मित्रांनो आता प्रीतीला गुल वगैरे दिला आहे. आता वाजले 3 आणि आता लाईट्स वगैरे लागले त्या साईडला बघू शकता. आता म्हणजे लाईन लावतील, ठीक आहे. आणि आपण इथे झोपलो या मातीमध्ये, ठीक आहे. काय नाही, आपण कसं आहे मित्रांनो, आपण कोणाला मदत केली ना तर देव आपली नक्कीच मदत करतो, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि बघूया लवकर झाला ग्राउंड तर बाकीची डिटेल मी माहिती तुम्हाला सांगतो. आता त्या साईडला सर्व पोलीस वगैरे येतात आणि आता वाटतं त्या साईडला त्यांची लाईन वगैरे लागेल, ओके. मग तुम्हाला नंतर याची पुढची माहिती देतो, ठीक आहे. चला. जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ मस्तीचा, नाद भरतीचा. ये जिथं माझी आकाशाला भिडू दे र देवा, पोलिसाचं वन आज कळू दे र. जे बोलले होते तुला नाही जमणार भावा, आता खूप जवळ आलोय. आता ते सत्यात उतरवणार. हे जिथं माझी आकाशाला भिडू दे र देवा. आणि 4 वाजता यांना लाईनीमध्ये घेऊन चाललेत, बघू शकता या साईडला. लाईनशीर बसवत आहेत, त्यानंतर मग ग्राउंडवर घेऊन जातील, ठीक आहे. वाजलेत 4:15 झालेत. थकलाय बाप माझा, थकली माय, देवा तुझ्या आधी त्याच पूजतो मी पाय. मित्रांनो जे लवकर येतात ना उमेदवार लेडीज, त्यांना इकडून आतमध्ये मैदानात बसवतात. आणि जे थोडे लेट झाले ना त्यांना मग या साईडला इथून बांबू आहे ते इथून बसवलं जातं या साईडला, आणि तिथून मग आतमध्ये घेतात. जोपर्यंत आतल्या मुलींचं होत नाही ग्राउंड तोपर्यंत या मुलांना आतमध्ये, मुलींना सोडलं जात नाही. म्हणजे त्यांचं ग्राउंड झाल्यानंतरच मग यांना आतमध्ये घेतलं जातं, बघू शकता. आता किती वाजलेत, 4:45च्या आसपास वाजलेत. आता एकेकाला आतमध्ये म्हणजे ग्राउंड चालू होईल 5च्या दरम्यान, ठीक आहे. तर अशी इथली कंडिशन आहे. जी काय आहे ती मी सिच्युएशन सांगितली तुम्हाला. सकाळचे 7 वाजता आणि काही मुली जे आहेत ते ग्राउंड येऊन बाहेर येतात. तुम्ही बघू शकता आतमध्ये जाऊन देत नाही, त्यामुळे बाहेरच थांबावं लागते. बघूया तर प्रीती कधी येते ती बाहेर.
तर मित्रांनो या साईडला बघू शकता ह्या ताईंचा आपला ग्राउंड झालेला आहे. तर ताई कुठून आले? करमाला. आणि किती वाजता लाईनीमध्ये लागली? 4:30ला. आणि झालं किती वाजता? 7:30ला ना. आणि मी काय बोलतो की 800 मीटर कुठे आहे आणि गोळा वगैरे कुठे भेटतात, म्हणजे वेगवेगळं आहे का? हां 800 गोळा ना. ठीक आहे. की मार्क वगैरे किती पडले सांगू शकता? 33 ना. ठीक आहे. मग परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक आणि चांगला अभ्यास करा. ठीक आहे, धन्यवाद. जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ मस्तीचा, नाच वरतीचा. तर मित्रांनो अजून 9 वाजत आले, अजून प्रीती काय आलेली नाही आहे. बाकीचे काही येत आहेत ते बघतो यासाठी. ओके, इकडून येत आहेत आणि त्या साईडला जातात गेटमध्ये. मला प्रीती आले नाही अजून. आली की मग तुम्हाला डिटेल सांगतो. ठीक आहे. त्या साईडला बघू शकता. यांचं नाव काय तुमचं? भाग्यश्री कांबळे ना. कुठून आलात? कुरुडवाडी, सोलापूर डिस्ट्रिक्ट ना. म्हणजे ग्राउंडच्या बाबतीत कसा वाटला ग्राउंड? ग्राउंड असं टफ जातोय. 45 होते मला, पण इथं 33 पडले ना. आणि म्हणजे किती वाजता लाईनीमध्ये बसले होते तुम्ही आणि किती वाजता बाहेर आले? मी 4:30 वाजता आले होते इथं. 4:30ला ना. आणि 11:30 12 वाजले होते बाहेर यायला मला. 12 वाजले ना. आता समज 10 वाजलेत. 10 वाजता बाहेर आलेत ना. आणि माझं ग्राउंड 8 तारखेला झालंय. मी माझ्या सिस्टरसोबत आले. 8 तारखेला आले. ओके. तर मी काय बोलतो की म्हणजे आतमध्ये जाताना काय नंबर वगैरे देतात की काय, कसं आहे? आतमध्ये जाताना काय नाही, डॉक्युमेंट्स फक्त व्हेरिफिकेशनला जावं लागते, लाईन करायला. लाईनीमध्ये म्हणजे टोकन देतात की आपल्या म्हणजे फॉर्म देते तिथे गेल्यावर भरायला. फॉर्म देतात ना. त्या फॉर्म वाईज मध्ये आतमध्ये सोडतात ना. ठीक आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला किती मार्क्स पडले? 36 ना. तर ठीक आहे, तुम्हाला लेखीसाठी बेस्ट ऑफ लक आणि चांगला अभ्यास करा. ओके, धन्यवाद. तर बघू शकता 10:30च्या आसपास प्रीती बाहेर आले. बऱ्यापैकी ग्राउंड गेलाय. आणि प्रीती किती वाजता लाईनमध्ये गेलेली? आम्हाला तर 11 वाजता आतमध्ये घेतलं होतं. 11ला ना. हां. देन मग त्यांनी त्यांचं जे डॉक्युमेंटेशनसाठी जी लाईन असते ती 3 वाजता त्यांनी चालू केली. 3 वाजता 3 ते 6 ते तेवढं तिथपर्यंत झालं. देन हां. मग 6:30ला मग डिरेक्ट त्यांनी चिप वगैरे, चेस्ट नंबर वगैरे सगळं दिलं. हा. आणि देन मग 7:15ला मेन आमचा 100 झाला. 100 मीटर. हो, 100 मीटर आधी पहिले 100 मीटर झाला. पहिलं 100 मीटर घेतलं. हा. देन ते झाल्यानंतर मग 800 मीटर घेतला. 800 मीटर. 800 मीटर झाल्यानंतर मग एक अर्ध्या तासाच्या गॅप नंतर मग गोळा झाला. अर्ध्या तास गॅप नंतर गोला आला ना. आणि म्हणजे 100 मीटर आणि गोला एकच ठिकाणी आहे का 800 मीटर वेगळा? तिन्ही इव्हेंट वेगवेगळ्या ग्राउंडला होते. वेगवेगळ्या ना. वेगवेगळ्या. म्हणजे 100 मीटर कोणत्या ग्राउंडला होता? जिथे डॉक्युमेंटेशन होतं तिथे 100 मीटर घेतला. देन मग 100 मीटर झाल्यानंतर 800 मीटर साठी ते दुसऱ्या ग्राउंडला घेऊन गेले. दुसऱ्या ग्राउंडला. आणि 800 मीटर झाल्यानंतर देन मग परत ते 3rd ग्राउंडला घेऊन गेले. तिथे गोळा फेकवला. गोळा फेकला ना. ठीक आहे. आणि बाकी कसा गेला ग्राउंड वगैरे? ग्राउंड एक नंबर आहे, मस्त आहे. खडी वगैरे काहीच नाहीये, प्लेन माती वगैरे आहे. आणि तिकडे सगळा जो स्टाफ आहे तो एकदम सपोर्टिव्ह आहे. आणि ग्राउंड एकदम मस्त. थँक्यू. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. लेखीचा चांगला अभ्यास कर. आणि मंडप वगैरे आहेत ना ग्राउंडवर? मुलींना उन्हाचा त्रास होऊ नये, त्यांना चक्कर येऊ नये म्हणून मंडप वगैरे सगळी सोय आहे. पाण्याची सोय सुद्धा आहे आतमध्ये. ओके. वॉशरूम वगैरे आहेत का? वॉशरूमची ही सोय. ठीक आहे. तर मित्रांनो, ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. मैं कहता दादर से भी जा सकते क्या मम्मा? दादर से भी है. और दादर से अगर बस से जाना होगा तो कहाँ से जा सकते हैं? यहीं पे आना होगा. हाँ हाँ, ब्लॉग बना रहे हैं क्योंकि यूट्यूब पे मेरा चैनल है ना. और अपना वडाला से कितना नंबर बस मिलता है यहाँ पे आने के लिए? हाँ 14 ना. और दादर से कैसे आ सकते हैं? दादर से शेयरिंग चलता है वहाँ से. शेअरिंग ना. ओके ओके, ठीक आहे. तर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला थोडंसं याच्यातून कसं यायचं, दादरहून पण येऊ शकता आणि इथून पण येऊ शकता, आपल्या वडाल्याहून पण येऊ शकता. 50 रुपयाची टॅक्सी करून तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. आता प्रीतीचा ग्राउंड झालाय आणि आता आम्ही चाललोय घरी. चला.